First topic, living world and classification of the microbes. In this topic, we are going to study the first point, biodiversity and need of classification. Can you recall? See here, the three questions are given in can you recall? What is the hierarchy for classification of living organisms? Who invented the binomial system of nomenclature? And which levels of hierarchy are considered while writing the name of binomial nomenclature? तर विद्यार्थ्यांनो, हा जो टॉपिक आहे या टॉपिकचं नाव आहे लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. तर यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवसृष्टी आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स म्हणजे सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण. तर या टॉपिकमध्ये जे पॉईंट्स आहे, पहिला बायोडायव्हर्सिटी आणि नीड ऑफ क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. तर काही जे क्वेश्चन्स इथे दिलेले आहे या क्वेश्चनचे आन्सर आपण नंतर पाहू. तर फर्स्टली बायोडायव्हर्सिटी अँड नीड ऑफ क्लासिफिकेशन. बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय नेमकं आणि क्लासिफिकेशनची गरज का आहे? लास्ट इयर वी लर्न दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ हॅव अडॉप्टेड अकॉर्डिंग टू द जिओग्राफिक रिजन, food ingestion, defense, etc. While adopting, many differences are observed in the organisms of the same species too. आता प्रिव्हियस इयरमध्ये आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं ॲडॉप्टेशन वी हॅव लर्न्ड अबाउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपण सगळ्या सजीवांबद्दल माहिती घेतली आणि त्यांना क्लासिफाय केलं आणि त्याचबरोबर त्यांचं ॲडॉप्टेशन जे आहे त्यांच्या जिओग्राफिक रिजन म्हणजे कोणत्या रिजनमध्ये ते राहतात, फूड इंजेक्शन कोणत्या पद्धतीने ते त्यांचं अन्न मिळवतात, डिफेन्स त्यांची डिफेन्स सिस्टीम कशी असते, या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला. सो व्हाईल अडॉप्टिंग मेनी डिफरन्सेस आर ऑब्झर्वड इन द ऑर्गॅनिझम ऑफ द सेम स्पेसीज टू. तर सेम स्पेसीजमध्ये असणाऱ्या सगळ्या ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा आपल्याला मेनी डिफरन्सेस आढळून आले. According to the 2011 census, around 87 million species of the living organisms are found on the earth, including land and sea. तर जवळपास 2011च्या सुमारास जवळपास 87 मिलियन स्पेसीज जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे अर्थवरती लँड आणि सी म्हणजे जमीन आणि समुद्र या दोघांमध्ये मिळून 87 मिलियन्स ऑफ स्पेसीज आर फाउंड ऑन द अर्थ सर्फेस. To study such vast number, it was essential to divide them into the groups. So, the groups and subgroups were created considering the similarities and differences among the living organisms. मग आता एवढ्या 87 मिलियन ऑफ डिफरंट स्पेसीज आणि त्याच्यामध्ये सुद्धा एवढे डिफरन्सेस जर आपण लक्षात घेतले तर इट वॉज नॉट पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पेसीज इंडिव्हिज्युअली. त्याच्यामुळे इट वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू द ग्रुप्स. त्यामुळे या सगळ्या स्पेसीजला वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये डिवाइड करणं आवश्यक होतं. सो दॅट द क्लासिफिकेशन इज नेसेसरी. सो ग्रुप्स अँड सबग्रुप्स वेअर मेड फॉर स्टडिंग these species. This process of dividing living organisms into the groups and subgroups is called biological classification. मग अशा पद्धतीने जी प्रोसेस असते की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला ग्रुप्समध्ये आणि त्याचबरोबर त्या ग्रुप्सच्या अंतर्गत असलेल्या सबग्रुप्समध्ये डिवाइड करण्याची जी प्रोसिजर आहे त्याला आपण काय म्हणतो? बायोलॉजिकल क्लासिफिकेशन प्रोसेस. So see here, what is biological classification? This process of dividing living organisms into groups and subgroups is called biological classification. In history, the Carl Linnaeus in 1735 divided the living world into the two kingdoms, Vegetabilia and Animalia. कार्ल लिनियस या सायंटिस्टने 1735मध्ये लिव्हिंग वर्ल्डचं दोन किंगडममध्ये क्लासिफिकेशन केलं होतं, ते म्हणजे व्हेजिटाबिलिया आणि ॲनिमालिया. Then he called in 1866 considered the three kingdoms, Protista, plants and animals. Then 1866मध्ये होल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे 3 किंगडममध्ये डिवाइड झालं, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. Then in 1925 कॅटॉन क्रिएटेड द टू ग्रुप्स, प्रोकारियोट्स अँड यूकारियोट्स. देन प्रोकारियोट्स आणि यूकारियोट्स यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करणारा कॅटॉन नावाचा फर्स्ट सायंटिस्ट होता. इन 1925मध्ये त्यांनी आपल्याला क्लासिफिकेशन दिलं. इन 1938 कोप्लॅन डिवायडेड इंटू द ऑर्गॅनिझम्स इंटू द 4 किंगडम्स, दॅट इज मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. Robert Harding Whittaker 1920 to 1980 was an American ecologist. In 1969 he divided living organisms into the 5 groups.
पण सगळ्यात जी बेस्ट क्लासिफिकेशनची मेथड होती ती रॉबर्ट विटाकर या सायंटिस्टची होती, हू वॉज अमेरिकन इकॉलॉजिस्ट. इन 1969 he divided the whole organisms mainly into the five groups. For this classification विटाकर considered the following criteria. त्यासाठी त्यांनी फॉलोइंग क्रायटेरियाचा उपयोग केला. सियर ओव्हरऑल क्लासिफिकेशन. So what are the criterias for dividing all the living organisms into the 5 groups? First, complexity of the cell structure. We know that all organisms are made up of cell. Then of which type of the cell the organisms made, prokaryotic or eukaryotic. Then prokaryotic and eukaryotic, high criteria hota. Then second, complexity of organisms, whether the organism is unicellular or multicellular, high criteria. Then mode of nutrition, plants autotrophic, फोटोसिंथेटिक. जर ऑटोट्रॉफिक असतील तर ते प्लांट्स आहेत. फंगाय, सॅप्रोफाइट्स, ॲब्झॉर्प्शन फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स. देन ॲनिमल्स, हेटेरोट्रॉफिक अँड ingestive. So this is also the another criteria. Then lifestyle, plants producers, animal consumers, fungi consumers, decomposers. Then phylogenetic relationship, prokaryotic, eukaryotic, prokaryotic to eukaryotic, unicellular to multicellular. So in this way, these 5 different criteria considered by the Robert Whittaker, and he gave us the classification of whole living organisms into the 5 kingdom. So see here, living organisms are broadly classified into the prokaryotes and eukaryotes. Then organisms which are made up of prokaryotic single cell, then these are unicellular, and the organisms made up of eukaryotic cells, they are again divided into the 2 groups, unicellular and multicellular. In prokaryotes, only organisms, one kingdom is there, kingdom Monera. So all these organisms are unicellular as well as made up of prokaryotes. Then kingdom 2, these are the Protista. These are unicellular organisms and bodies made up of eukaryotic cells. Then multicellular, the 3 kingdoms are there, fungi, plantae and animalia. So these multicellular organisms, kingdom 3 fungi, the cell wall is present and the organisms can't synthesize their own food material, while plantae, cell wall present, organisms synthesize their own food material by photosynthesis process. Then last kingdom, kingdom Animalia, no cell wall. So in this way, the Robert Whittaker gave us the 5 kingdom classification. So this 5 kingdom classification given by Robert Whittaker. So this is known as 5 kingdom classification of living organisms.